All I want is a perfect bachelor. पोरगा गुणाचा गुणाचा देखण्या रूपाचा पोरगा गुणाचा गुणाचा रूपेरी रंगाचा पोरगा गुणाचा गुणाचा लाखामध्ये एक बंदा दिल चकाचक नेक धंदा स्टाइल भारी स्माइल प्यारी फ्लॅशी वॅशी दुनियादारी All I want is a perfect bachelor. बॅचलर्स, तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की आपण आता नॉमिनेशनची प्रक्रिया सुरू करणार आहोत. पहिले बॅचलर्स मागच्या आठवड्यामध्ये 3 जण सुरक्षित होते. आता कोणी सुरक्षित नाही आहे. तुम्ही कोणाचे नाव घेऊ शकता. प्रत्येक एक जण एकाचं नाव घेईल आणि त्याचं कारण थोडक्यात सांगेल. ठीक आहे. सतीश, सुरुवात सुरू करूया. प्रशांत वाडेकर. अच्छा. कारण ओव्हर स्मार्ट आहे. एकाच गोष्टीवर खूप म्हणजे चर्चा करतो आणि मला ते आवडत नाही. नेक्स्ट प्रशांत. अमोल, उगाच एखादी गोष्टी विचारली असेल तर फालतू जो कंटेंट आहे तो सोडून बाकी सगळ्या गोष्टी सांगतो ज्या काही कंटेंट धरून महत्त्वाच्या नसतात असं मला वाटतं. भूषण, मलाही अमोललाच नॉमिनेट करायला आवडेल कारण की मागच्या वेळेस सिम्पल रिझन आहे. मागच्या वेळेस त्यांनी मला नॉमिनेट केलं होतं तर मला यावेळेस त्याला करायचं. बोला प्रशांत. मला असं वाटतं सतीशला मी करेन. कारण मला तो अजूनही चाइल्डिश वाटतोय. तुम्ही सांगा. सचिनचं नाव घेईल आणि कारण असं आहे की तो वेळेचा युटिलाइज नाही करत. जास्त वेळ घेतो स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. तुषार. सतीशचं नाव घेईल. कारण असं की तो बाहेर काहीतरी वेगळा असतो आणि इकडे काहीतरी वेगळा असतो. तो ही इज नॉट एबल टू प्रूव्ह हिमसेल्फ किंवा तो त्याला दर्शवता येत नाही किंवा सांगता येत नाहीये. तर ती कॅपॅबिलिटी कुठेतरी इथे दिसत नाहीये मला तरी. ठीक आहे. सचिन. मला पण सतीशचं नावच घेईल मी पण. कारण मला अजून पण तो इमॅच्युअर वाटतो. मला सुद्धा मी सतीशचंच नाव घेईन. कारण असं आहे की मागचं जे एलिमिनेशन झालं जेव्हा आपण बघितलं तेव्हा ऑलमोस्ट सगळ्याजणांचं तोच मत होतं आणि तो अजून कन्फ्यूज आहे आणि त्याला अजून इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे इथे कॉम्पिटिशन करण्यासाठी. ठीक आहे. राहुल. सतीश. मला असं वाटतंय की मागच्या नॉमिनेशन नंतर म्हणजे तो फार कॉन्फिडन्स दिसत होता त्याच्यात, पण त्यानंतर काल आणि आजच्या पूर्ण भागामध्ये त्यांनी ज्या प्रकारे पुन्हा त्याचं म्हणजे गेमच्या मध्ये जो त्याचा ॲटिट्यूड हवा आहे, जो एक आत्मविश्वास हवा आहे, तो त्याच्यात परत एकदा कमी पडतोय. मलाही सतीशच ला नॉमिनेट करायचं. कारण मी त्याला पर्सनली गोष्ट बोलली होती. कारण इथून सेफ झाल्यावर त्याने जी रिएक्शन दिली होती की मी हे करूनच दाखवेन, हे मला खूप आवडलं होतं ऍक्च्युली. पण आज परत मला ते जरा बोलताना म्हणजे ते जेव्हा आपलं काय डिस्कशन चालू होतं ते मला थोडंसं परत वाटलं की त्याचं परत म्हणजे त्याला कंटिन्यू चार्जिंग द्यायला पाहिजे असं मला वाटतं. पण ते पॉसिबल होईल आणि ते परफेक्ट बॅचलरसाठी मला नाही वाटत की कंटिन्यू चार्जिंग देणारा एलिजिबल असावा. विपुल. सतीश जाधवचंच नाव घेईन मी. कारण की स्वतःचे असे काही निर्णयच नाही आहे. त्याचे डिसिजन मेकिंग पॉवर 0 एकदम. म्हणजे लोक म्हणतील हा तर त्याचं हा, लोक म्हणतील ना तर त्याचं ना. निर्णय क्षमता बिलकुल नाही आहे. तर 7 बॅचलर्सने सतीशचं नाव घेतलं, 2नी अमोलचं नाव घेतलं. अमोल सतीश घ्या तुम्ही. सतीश, तुला काय म्हणायचंय? तू परत एकदा लगेच नॉमिनेट झाला बॅचलर कडनं. संधी मिळाली होती, मी त्याचा पुरेपूर फायदा करण्याचा प्रयत्न केला होता. पण मला असं कुठेतरी वाटलं की
नाही अजून मला एवढं म्हणजे मे बी आता संधी मिळेल की नाही माहित नाही, पण मला असं वाटतं मी जी पिकअप करायला पाहिजे होतं त्यापेक्षा थोडं कमी पिकअप घेतलं. अमोल, ज्यावेळेस पहिल्या भागामध्ये आदिती आपली पाहुणी मैत्रीण आली होती तेव्हा तीच तुला चूज केलं होतं की तुझ्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की तू भरपूर पुढे जाशील, पण आज तू नॉमिनेट झालेला आहेस. ही एक प्रक्रिया आहे नॉमिनेशन. माझं काम आहे की परफॉर्मन्स करायचं. आपण इथे नॉमिनेशन करतो किंवा कोणाला एकमेकांचे आपण एक नॉमिनेट करतो फक्त. माझं असं थिंकिंग आहे की त्याच्या पाठी एक रिझन पाहिजे, स्ट्रॉंग रिझन. म्हणजे मी प्रशांतला विचारू शकतो की मी त्याच्याशी काय सहवासातच नाही आलो, त्यांनी माझी कुठे फालतू बडबड ऐकली. फर्स्ट थिंग, कारण मी नेहाच्या ग्रुपमध्ये होतो, त्यात विपुल आणि मला वाटतं तुषार, सचिन आणि आम्ही चौघं होतो. नेहाला वाटलं आय रिस्पेक्ट दॅट डिसिजन की माझं काहीतरी वायफळ मी आउट ऑफ पॉईंट गेलो असेल, पण उगीच कुठलंही डिसिजन घेऊन जर मला इथे उभं करायचं असेल तर दॅट्स फाईन. आय मीन मी त्यांनी जर डिसिजन दिलंय मी ते मान्य करतो. भूषण इट्स ओके, तो बोलला की काल अमोलने नाव घेतलं म्हणून मी त्याचं नाव घेतलं, फाईन, ते त्यांचे रिझन्स आहेत. व्हॉट आय थिंक की मला असं हवं आहे की एक फेअर कॉम्पिटिशन झाली पाहिजे. तुमच्यापेक्षा कोणी वरती असेल तर तो डिझर्विंग आहे तो वरती जाण्यासाठी, आणि जर डिझर्विंग कॅन्डिडेट आर गोइंग आउट देन इट्स नॉट गुड फॉर द शो ॲज वेल एज आपल्या सगळ्यांच्या बॉन्डिंगसाठी सुद्धा. त्यामुळेच आपल्याकडे मैत्रीण आहेत की तो निर्णय घेतात की एलिमिनेट कोण आहे. ठीक आहे, प्लीज बसा. आज 2 बॅचलर नॉमिनेट झालेले आहेत. उद्या मैत्रिणी 2 अजून बॅचलर नॉमिनेट करतील आणि त्या भागात अजून 1 बॅचलर घरी जाईल. तर ते 2 बॅचलर अजून कोण असतील आणि कोण घरी जाईल हे आपल्याला पुढच्या भागात कळेल. तोपर्यंत बघत राहा परफेक्ट बॅचलर, फक्त ETV मराठीवर सोमवार मंगळवार रात्री 9:30 वाजता. शुभरात्री. तुम्हाला तुमची ड्रीम गर्ल मिळाली, तिच्याकडे तुमच्या काय अपेक्षा असतील? माझे प्रोफेशन मी माझ्या एक्स गर्लफ्रेंडसाठी चेंज केलं होते. मी तिचं प्रोफेशन चेंज करणार नाहीये. तर मला जर जमेल तर मी तिच्यासाठी काहीतरी चांगलं चांगलं खायला घ्याल. हे खूप ना आयडियलिस्टिक म्हणजे आदर्शवादी जरा सगळी मत आहेत तुमची. कोणी लग्न केल्यानंतर एक बायकोकडनं अपेक्षा असते की तिने घरी राहावं, स्वयंपाक करावा किंवा माझ्याबरोबर वेळ घालवावा, घरातली कामं किंवा घर चांगलं ठेवावं. आता वेलकम टू द रियालिटी. दीपक, तुला का वाटतं की तू नाही राहायला पाहिजे? हे कॉम्पिटिशन आहे. सेकंड थिंग, इथं प्रत्येकाला आपापलं अस्तित्व सिद्ध करायचं. म्हणजे नाही वाटत, बस आतमधून असं काही येत नाहीये. मला नाही वाटत की काही व्हॅलिड रिझन, म्हणजे कोणाला जर तो प्रतिस्पर्धी आहे म्हणून तो राहावा नाही, दिस इज नॉट अ परफेक्ट रिझन. कारण मग तुम्हाला फेअर कॉम्पिटिशन नकोच आहे. मग मला नाही वाटत की विपुल आता जे बोला त्याच्याबद्दल मी कुठं सहमत आहे. त्याच्या व्हॅलिड रिझन दे ना. व्हॅलिड रिझन नाहीये माझ्याकडे की असं की विचारलं तर तू सांग ना सरळ की तुला का नकोय तो. मला अरे आतमधून ते येत नाहीये माझ्या की बाबा का नकोय तो. याला काय अर्थ म्हणजे अर्थ आहे याला म्हणजे काय. दिस इज नॉट डन.